नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्यातील ग्रामरोजगार सेवकांना मानधन देण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्षात अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये. राज्य सरकारने ऑक्टोबर 2024 मध्ये शासन निर्णय काढत राज्यातील ग्रामरोजगार सेवकांना दरमहा 8,000 रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे ग्रामरोजगार सेवकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मानधन मिळत नसल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होत असल्याची भावना ग्रामरोजगार सेवकांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ग्रामरोजगार सेवकांनी राळेगण सिद्धी येथे अण्णा हजारे यांची भेट घेतली. या भेटीत रोजगार सेवकांनी शासन निर्णयानंतरही मानधन मिळत नसल्याची समस्या अण्णांसमोर मांडली. त्यावर अण्णा हजारे यांनी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलंय. आज आम्ही डॉक्टर पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. आज आम्ही जवळजवळ 2007 वर्षापासून रोजगार हमी या कामामध्ये काम करत आहे. परंतु आज जवळजवळ 17-18 वर्षे झाले कुठल्या प्रकारचं आम्ही अतिशय नगण्य असं आम्हाला या ठिकाणी मानधन भेटतं. आम्ही आझाद मैदान असेल, त्या ठिकाणी नागपूर असेल, वेगवेगळ्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आंदोलनं केले आणि आमच्या आंदोलनाला थोडंसं यश या ठिकाणी आलं होतं. पाठीमागच्या वेळी आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी रोजगार सहाय्यकांना 8,000 रुपये मानधन आणि जे रोजगार सेवकांच्या 10,000च्या पुढे मॅन्डेट होतील त्यांना प्रोत्साहन असं 2,000 प्रोत्साहन अनुदान असं 10,000चा GR आमच्यासाठी या सरकारने काढला होता. परंतु आज 16-17 महिने उलटून गेले, परंतु कुठल्या प्रकारची या GRची अंमलबजावणी या सरकारने केली नाही. त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांची या ठिकाणी गाठ घेऊन आलो होतो आणि त्यांना त्या पद्धतीचं निवेदन पण या ठिकाणी दिलेलं आहे. अण्णाने आम्हाला आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे की या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी संपर्क करून तुमच्या ज्या GR शासनाने जो GR काढलेला आहे तो मार्गी लावायचा अतोनात असं मी प्रयत्न करीन असं अण्णाने या ठिकाणी आम्हा सर्वांना या ठिकाणी जिल्ह्यातून सुद्धा बहुतेक रोजगार सेवकाचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष या ठिकाणी आलेले आम्हाला अण्णांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.